मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। हे श्रम मंत्री हरदीप पुरी राजीनामा द्या। अरे मोदी हटाओ, अरे मोदी हटाओ। वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं अतिशय महत्त्वाच्या एका आंदोलनासाठी आपण उपस्थित आहोत। या आंदोलनाचा हेतू आपल्या सगळ्यांना लक्षात आलेला आहे की एकतर आम्ही साबळे खरं पाहिलं तर या माणसाची कोणती लायकी आणि पात्रता नाही की आपण त्याच्यावर काही बोलावं, पण जवळपास मागच्या 2 वर्षापासून सातत्यानं वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर तो खालच्या पातळीची टीका करण्याचा प्रयत्न करत आहे। काल परवा जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, बाळासाहेब आंबेडकरांनी मुद्रा मोदी से मुजरा मोदीच्या माध्यमातून जे मुंबईत आंदोलन केलं आणि त्या आंदोलनात बाळासाहेबांनी एक धमकी दिली की एप्रिल महिन्यापर्यंत जर मोदी आणि भाजपानं एप्स्टीन फाईल्सचा थोडीशी लाज बाळगून आपला राजीनामा द्यावा, नाहीतर त्यांचे 2 व्हिडिओ मी लवकरच बाहेर काढेल, अशा प्रकारची बाळासाहेब आंबेडकरांनी धमकी दिली। ही धमकी अमर साबळेच्या जिवारी लागली असं मला वाटत नाही आणि अमर साबळे हा काही नेता नाहीये, हा एक बुजगाव नाही। त्यामुळं अमर साबळेनं बाळासाहेबांच्या विरोधात दिलेलं जे वक्तव्य आहे हे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या सगळ्या IT सेलच्या आदेशानंतर आलेलं स्टेटमेंट। पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधात रस्त्यावर उतरणारा एकमेव पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आहे। त्यामध्ये या एप्स्टीन फाईल्स मधल्या सगळ्या गोष्टी आता बाहेर आलेल्या आहेत। अमेरिकेच्या न्यायालयानं हे सगळे ईमेल्स, व्हिडिओ आणि फोटो हे अमेरिकेच्या न्यायालयानं बाहेर काढलेले आहेत, हे काही वंचित बहुजन आघाडीनं बाहेर काढलेलं नाही। त्यामुळं अमर साबळे सारख्या माणसाला याची लाज वाटली पाहिजे। तो बाळासाहेब आंबेडकरांवर आरोप लावताना म्हणतो की बाळासाहेब आंबेडकर बिनबुडाचे आरोप लावतात, जेव्हा की एप्स्टीन फाईल्स मधल्या जवळपास सगळ्या फाईल्स आता ओपन। मला आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे, आज महिला दिवस आहे आणि या महिला दिवसाच्या निमित्तानं आपण हे समजून घेतलं पाहिजे की 1000पेक्षा जास्त 10, 12, 13, 14 वर्षाच्या टीनेजर लहान मुलींचे लैंगिक शोषण करणारे, इतकंच नाही तर लहान मुलं घाबरल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये एक केमिकल तयार होतं, त्या केमिकलचं नाव आहे एंड्रीनोक्रोम। आणि या सगळ्या नालायक लोकांनी मिळून लहान मुलांना घाबरवायचं, त्यांचे बलात्कार करायचे, 12 वर्षाच्या 13 वर्षाच्या मुली प्रेग्नंट केल्यात आणि त्यांना प्रचंड मारहाण करून त्यांच्या रक्तामध्ये एंड्रीनोक्रोम नावाचं केमिकल तयार झालं की ते केमिकल ते रक्त पिल्यानंतर माणसाचं तारुण्य वाढतं, तो माणूस म्हातारा होत नाही। अशा प्रकारच्या नालायक विचार करून ज्या एप्स्टीन फाईल्स मध्ये सगळ्या पुराव्यानिशी बाहेर आलेलं, लहान मुलांचं रक्त पिणारे हे सगळे हैवान आणि त्यामध्ये भारतातली सुद्धा एक लहान मुलगी होती, तिचं नाव आणि तिचा शोध घेण्यासाठी आणि तिला मुआवजा देण्यासाठी अमेरिकेच्या सरकारनं भारताला ईमेल केलेला आहे। मला एवढ्यासाठी सांगायचं आहे की हे सगळं डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा बिल क्लिंटन असेल किंवा जगभरातले सगळे ताकदवर लोकांचं हे जे कांड आहे हे बाहेर काढणारी एक महिला आहे। त्या महिलेचं नाव आहे जुली ब्राऊन आणि मियामी हेराल्ड नावाची एक पत्रकार आहे जुली ब्राऊन। आज महिला दिनाच्या निमित्तानं खास करून जुली ब्राऊन सारख्या महिलांना नतमस्तक होतो की त्यांनी जगातल्या सगळ्या नालायक, अत्यंत नीच आणि हलकट लोकांची ही माहिती बाहेर काढली। म्हणजे आपल्याला याचा अंदाजा सुद्धा नाही, जन्मलेल्या लहान मुलांना यांनी कापून खाल्लंय आणि अशा नालायक लोकांनी सत्तेत राहू नये
त्याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी बोलणं आणि त्याच्यावर या अमर साबळेसारख्या नालायक माणसानं प्रतिक्रिया देणं. या मुकेश अंबानीचा त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे, या अनिल अंबानीचा. आणि या अनिल अंबानीला या जेफ्री एप्स्टीनचा मेसेज आहे की तुला स्वीडिश 16 वर्षाची की 18 वर्षाची स्वीडिश उंच मुलगी तुला मी अरेंज करू का मजा करण्यासाठी, असा स्पष्ट ईमेल आहे. आणि हा अनिल अंबानी म्हणतो अरेंज इट, लवकरात लवकर मला ती मुलगी अरेंज कर. त्या अनिल अंबानीनं तो जेफ्री एप्स्टीन म्हणतो की बरं झालं तू मला हॉलिवूडची मरीन स्ट्रीप नावाची हिरोईन आहे, तू बरं झालं त्या मरीन स्ट्रीपची मागणी केली नाहीस. हा अनिल अंबानीचा त्याला रिप्लाय आहे. आणि तो रिप्लाय आहे की तो म्हणतो की मला स्कॅरलेट जॉन्सन नावाची हिरोईन पाहिजे. स्कॅरलेट जॉन्सनला तिच्यासोबत मला नवीन चित्रपट काढायचा. या अनिल अंबानीचे सगळे अश्लील सगळे व्हिडिओ, कोणती हिरोईन पाहिजे, कोणत्या देशाची मुलगी पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये स्पष्ट आहे. आणि हा अनिल अंबानीचा जेफ्री एप्स्टीननं आपल्या सगळ्या ईमेल मध्ये अनिल अंबानीचा उल्लेख केलेला आहे. मोदीज मॅन, मोदीचा माणूस. मला हे सांगणं गरजेचं आहे की अनिल अंबानी मॅनहॅटन मध्ये केलं, एप्स्टीनच्या घरी राहिलं. अनिल अंबानी हा नरेंद्र मोदीचा चमचा म्हणून गेलेला आहे, तो वैयक्तिक अनिल अंबानी म्हणून गेलेला नाही. हे फक्त एवढ्यासाठी आम्हाला बोलणं गरजेचं आहे की सर्वसामान्य लोकांना अजून या गोष्टी माहीत नाहीत. पण आमचा दावा आहे की हे सगळं नरेंद्र मोदीच्या आदेशानं झालेलं आहे. नरेंद्र मोदीच्या सरकारचा एक मंत्री हरदीप पुरी, त्याचे एप्स्टीन सोबतचे 62 ईमेल बाहेर आलेले आहेत. बांधवांनो, अशा नालायक माणसांना उघडं पाडणं हे जर बाळासाहेब आंबेडकर करत असतील तर सगळ्या देशानं त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक होतं. जे स्वतःला सिव्हिल सोसायटी म्हणतात, अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. 60-70 मुलींना आपले जबाब दिलेले आहेत. लहान लहान मुली आहेत त्या 10, 12, 14 वर्षाच्या मुली. आणि मुलींचा, महिलांचा जो मासिक धर्म असतो, त्या मासिक पाळीच्या न असणाऱ्या मुली, त्यांच्यावर सुद्धा यांचे बलात्कार आहेत. 13-13 वर्षाच्या मुली यांनी प्रेग्नेंट केलेल्या आहेत. आणि असल्या नालायक मोदी सरकारमधले यांची नावं आली आहेत. यांनी राजीनामे द्यायला पाहिजे होते, पण हे सगळे बेशरम कोणताही राजीनामा देत नाहीयेत. मी या अमर साबळेला प्रश्न विचारतो की तू जे म्हणतोयस बाळासाहेब आंबेडकर रस्ते से भटक गए हैं, अरे नालायका, तुमच्या सारख्या भाजपांच्या नीच लोकांचे पितळ उघड करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करतात. हा म्हणतो बाळासाहेब आंबेडकरने ढिंग्या मारणं, आता ढिंग्या कुठून आणलाय शब्द, ढिंग्या मारणं बंद करेल. अरे ढिंग्या कोण मारतंय? सगळ्यात जास्त ढिंग्या मारणारा माणूस हा स्वतः मोदी आहे. हा मोदी स्वतः म्हणतो की मी बायोलॉजिकल जन्माला आलोच नाही, मुझे परमात्मा ने चुना है. अरे याला ढिंग्या म्हणतात. हा मोदी म्हणतो की नाल्यावर जी गॅस असतो त्याच्यापासून मी चहा बनवला होता, याला ढिंग्या म्हणतात. ढिंग्या मारणं म्हणजे काय? हा मोदी स्वतःला विश्वगुरु म्हणतो. आणि आता रशियामधून जे पेट्रोल डिझेल आणायचं आहे त्याच्यासाठी त्या डोनाल्ड ट्रम्पची परवानगी घ्यावी लागत आहे. याला ढिंग्या मारणं म्हणतात. अमर साबळे, तुला जर लाज असेल तर सगळ्यात जास्त ढिंग्या मारणारा या देशाचा नरेंद्र मोदी आहे. त्याच्या ढिंग्या पहिले तुम्ही बंद करा. आणि जर तुम्ही त्याच्या ढिंग्या बंद नाही केल्या, काय ढिंग्या मारल्या बाळासाहेबांनी? बाळासाहेब म्हणाले की जर आमचं सरकार आलं तर मोहन भागवतला, नरेंद्र मोदीला मी जेलमध्ये डांबेल. त्याच्यात काय ढिंग्या आहेत? बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो. या साबळेला बाळासाहेब निजामाच्या, बाबासाहेब आंबेडकर निजामाच्या विरोधात होते आणि बाळासाहेब आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले, त्याचा याला राग आला. अबे नालायका,
ज्या तू RSS मध्ये काम करतो, तुला जर बाबासाहेब आंबेडकरांची ABCD जरी माहित असेल तर या नालायकाला माझं चॅलेंज, बाबासाहेब आंबेडकरांनी या RSS ची तुलना खाकसार सारख्या आतंकवादी संघटनेसोबत केली. बाबासाहेब आंबेडकर ज्या RSS ला आतंकवादी संघटना घोषित करतात आणि त्या RSS मध्ये हा अमर साबळे कित्येक वर्षांना पडून आहे आणि तो सांगतोय की बाबासाहेब आंबेडकर निजामाच्या विरोधात होते. बाबासाहेब जर निजामाच्या विरोधात होते तर बाबासाहेब या कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांचे कर्दनकाळ होते अमर साबळे. आणि तू त्या हिंदुत्ववाद्यांचा गुलाम चमचा बनून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना म्हणतो रस्ता भटकला. तुझ्यासारख्या नालायक लोकांमुळे आंबेडकरी चळवळीतले स्वतःला म्हणून घेणारे अशा नालायक लोकांमुळे आपल्याही लोकांवर धब्बा लागलेला. त्यामुळे मला माहिती आहे की हा अमर साबळे बोलत नसून देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी याच्या तोंडून बोलत आहेत. या बुजगावण्याची एवढी लायकी नाही आहे. त्याला स्क्रिप्ट दिलेली आहे आणि त्या स्क्रिप्टमुळं आणि या महाराष्ट्रातले चांगले चांगले नेते फार साताऱ्याच्या राजापासून ते जरांगे पाटलापासून ते फडणवीसापर्यंत महाराष्ट्रातले दिग्गज नेते बाळासाहेब आंबेडकरांवर बोलताना विचार करतात ते तुझ्यासारख्या बुजगावण्याला कळणार नाही. मी या निषेध मोर्चामधून एवढीच विनंती करतो की या अमर साबळेसारख्या नालायक माणसाला आमचं आव्हान की तू बाळासाहेब आंबेडकरांवर बिनबुडाचे आरोप लावताना तोंड सांभाळून बोल, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तुझे राजकारणातले जे काही बिनबुडाचे आरोप आहेत याचे नकाब वंचित बहुजन आघाडी फाडल्याशिवाय राहणार नाही. या निमित्तानं आज आपण सगळेजण, तर मला माहिती आहे इथं मोदींचा फोटो आहे, साबळेंचा फोटो आहे, सरकारच्या विरोधामध्ये बोलणं सोपं नाही. ज्यांनी कुणी सरकारच्या विरोधात, मोदीच्या विरोधात मोर्चा उघडला त्या लोकांना जेलमध्ये डांबलेलं. मुख्यमंत्री केजरीवाल स्टँडिंग मुख्यमंत्री जेलमध्ये टाकला. हेमंत सोरेन स्टँडिंग मुख्यमंत्री जेलमध्ये या लोकांनी डांबलेला. त्यामुळे सर्वसामान्य माणसं सोडा, मुख्यमंत्र्यांनाही लोक जेलमध्ये डांबतात. म्हणून यांच्या विरोधात बोलण्याची कुणी हिंमत करत नाही. पण या सगळ्यांचे नकाब फाडण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मैदानात येतात आणि या RSSला आणि भाजपाचे नकाब फाडतात. त्या बाळासाहेबांवर असले बालिश बांडगुळ कुणी सोडत असेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते या सगळ्या बांडगुळांचा बंदोबस्त करायला खंबीर आहेत. आपण सर्वजण कमी वेळेमध्ये या निषेध आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल पिंपरी चिंचवडच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, बाळासाहेबांच्या समर्थकांचं, वंचित बहुजन आघाडीच्या शुभचिंतकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. माझ्या पाठीमागं घोषणा द्या, अमर साबळे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बेशरम मोदी राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. बेशरम है तो अनिल अंबानी राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अमर साबळे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बेशरम मंत्री हरदीप पुरी राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे मोदी हटाओ, अरे मोदी हटाओ.